भविष्यासाठी, सर्व बैलगाडा मालकांच्या भविष्यासाठी मंचर आणि मंचर परिसरातील सर्व बैलगाडा मालक आणि श्री दत्तात्रय शंकरराव मोठे प्रसिद्ध बैलगाडा मालक DSM बैलगाडा संघटना यांच्या वतीनं आवाहन करतो की सर्व बैलगाडा मालकांनी 1 ऑक्टोबर रोजी राजगुरुनगर या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आहे। तरी सर्व आंबेगाव तालुक्यातील आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालकांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। भविष्यासाठी आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने लावलेल्या 1 ऑक्टोबरच्या 1 वाजताच्या मीटिंगसाठी पुणे नगर जिल्ह्यातल्या सगळ्या बैलगाडा मालकांनी त्या मीटिंगला राजगुरुनगर सिद्धेश्वर मंगल कार्यालयामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। याचं खरं कारण असं आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा काही बैलगाडा मालकांना त्रास होतो, काही कमिटीला त्रास होतो, काही गावकऱ्यांना त्रास होतो। या संदर्भामध्ये एक अतिमहत्वाची बैठक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेला लावलेली आहे। त्या संघटनेच्या मीटिंगमध्ये आता संघटनेनं काय ड्राफ्ट बनवलाय, काय मसुदा तयार केलाय याचा अद्याप कोणालाही खुलासा करता येणार नाही, परंतु नक्कीच ती मीटिंग बैलगाडा मालकांच्या हिताची असणार आणि असेल असं मला वाटतंय। आणि मला जे वाटतंय ते मी एक गोष्टीचा उल्लेख करेल का बऱ्याच यात्रेमध्ये यात्रा कमिटीनं बैलगाडा मालकांवर बऱ्याच नियमाटी लादल्या जातात। त्या नियमाटी तशाच प्रकारे बैलगाडा मालकांच्या सुद्धा काही मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी 1 ऑक्टोबरला जी मीटिंग आहे त्यामधला जो मसुदा असेल तो ड्राफ्ट असेल ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी ते खुलासा करतील आणि समन्वयाची बैठक म्हणून बैलगाडा मालक आणि अखिल भारतीय संघटना याच्यामध्ये चांगल्या प्रकारे विचार करून गावाला कमिटीला अधिक बैल मालकांना न्याय देण्याची भूमिका घेतील असं मला वाटतंय। म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा एवढी। राजगुरुनगर या ठिकाणी सिद्धेश्वर मंगल कार्यालयात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं संपूर्ण पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। जे बैलगाडा आपला टिकावा, भविष्यासाठी त्याची काही उपाययोजना करण्यासाठी संघटनेनी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व बैलगाडा मालक आपापली मित्रमंडळी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहून संघटनेला सहकार्य करावं अशी विनंती करू।